कुमार शिंदे आणि प्रणित शिंदे ही भाजपची बी टीम आहे। प्रणित शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही। प्रणित शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने वागतात। त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही। सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय, ही प्रणिताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे। प्रणित शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते। आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे। मला प्रणित शिंदेंना सांगायचं आहे, सुशील कुमार शिंदे साहेबांना सांगायचं आहे, तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल। यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठे देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही। ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही। तुम्ही शिवसैनिकांचा केसानं गळा कापण्याचं काम केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी स्वतः आवाहन देखील केलं होतं, आम्ही प्रचार केला, तुम्ही प्रचारात सहभागी व्हा। मात्र असं असताना त्यांनी प्रचारात सहभागी झाले की मात्र अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला। सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरचा तर विकास काय केला नाही, परंतु प्रणित शिंदे देखील काय केलं नाही। प्रणित शिंदेंना जर शिवसेनेनं मदत केली नसती, उद्धव साहेबांचा आदेश आला नसता, तर प्रणिताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावी लागली नसती। त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं। प्रणिताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळे, उद्धव ठाकरेमुळे मिळाली। तुम्ही मेहरबानकी मानाय सोडून तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय। पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे, यापुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची। सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही, ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार। उद्धव ठाकरेंनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की प्रणित शिंदे, मी तुझ्या प्रचाराला आलेलो होतो, त्यामुळे तू आमच्या प्रचारात दिसायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। अहो, धोकाबाज निघाली ही माणसं। धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची? ती गद्दारीच करणार। ती भाजपची बेटीम आहे, भाजपची हातमिळवणी केली आहे आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी प्रणिताई शिंदे यांनी अपक्षाला पाठिंबा दिलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान आहे, प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे। भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे। तुम्ही सावध राहा। आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्यावं। राज्यात अनेक ठिकाणी ठाकरे गट जे ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? राज्यभरामध्ये काय केलं जाणार? बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द, एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही। पण काय माणसं दुपारी, सकाळी, संध्याकाळी 3 टाइम शब्द बदलणार आहे। त्यातली एक प्रणिती शिंदे आहे। प्रणिती शिंदेला सोलापूर